आणि कर्जरोख्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर आज आपण भाग व कर्जरोखे यातील फरक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बघूया भाग आणि कर्जरोखे यातील फरक काही मुद्द्यांच्या अनुसार आपण स्पष्ट करणार आहोत. पहिला मुद्दा आहे अर्थ. भाग हा कंपनीच्या भागभांडवलाचा एक छोटासा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असे म्हणतात. कंपनीचे भांडवल हे वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले असते. म्हणूनच म्हटलं गेलंय की भाग हा कंपनीच्या भांडवलाचा काय आहे, एक छोटासा घटक आहे. तसेच यालाच मालकीच्या प्रतिभूती असेही म्हणतात. आता प्रतिभूतीलाच आपण इंग्लिश मध्ये असं म्हणतो सिक्युरिटीज. तर या मालकीच्या प्रतिभूती म्हणजेच काय, तर कंपनी ज्या वेळेला वेगवेगळ्या मार्गांनी भांडवल उभं करते तेव्हा मालकीच्या प्रतिभूती म्हणजेच की ज्या प्रकारे विनिमय करता येण्याजोगा किंवा वित्तीय मूल्य दर्शविणारा जो दस्तऐवज आहे त्याला आपण प्रतिभूती म्हणतो. तर मालकीच्या प्रतिभूती म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समहक्क भाग, अग्रहक्क भाग याद्वारे कंपनी काय करते, भाग भांडवल उभे करते. आणि म्हणूनच याला म्हटलं गेलेलं आहे की भागाला मालकीच्या प्रतिभूती असेही म्हणतात. त्याच्या विरुद्ध आपल्याला म्हणता येईल की कर्जरोखे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय सांगता येतो, तर कर्जरोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे आणि यालाच कर्जाऊ प्रतिभूती असे म्हणतात. तर कर्जरोखे म्हणजे आपल्याला असेही सांगता येईल की कर्जरोखे म्हणजे कर्जाऊ भांडवल की जे विशिष्ट काळापुरता कंपनीने घेतलेलं असतं. तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की कर्जरोखे हे कर्जाऊ पण प्रतिभूती आहे. जशी हे भागाला आपण म्हणतो की मालकीच्या प्रतिभूती आहे, तसंच कर्जरोखे ह्या काय आहे, कर्जाऊ प्रतिभूती आहे. कारण कंपनीने काय घेतलेलं असतं की कर्ज घेतल्यानंतर कंपनी त्याचं काय देते, प्रमाणपत्र कर्जरोखे धारकांना देते आणि म्हणूनच याला काय म्हटलं गेलेले, कर्जाऊ प्रतिभूती असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे धारकाचे स्थान. तर त्याचा फरक आपण बघूया. भाग भांडवल हे मालकीचे आहे, भांडवल आहे. भागधारक हा कंपनीचा काय आहे, मालक आहे. तर कर्जरोख्याला म्हटलेलं आहे की कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे. कर्जरोखे धारक हा कंपनीचा धनको आहे. तर प्रथम आपण भागांचं बघूया की धारकाचं स्थान काय, की भाग भांडवल हे मालकीचे भांडवल आहे. ज्या वेळेला कंपनी अनेक मार्गांनी भाग भांडवल उभे करते त्यामध्ये महत्त्वाचे दोन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. एक म्हणजे मालकीचं भांडवल आणि दुसरं आहे कर्जाऊ भांडवल. तर मालकीचं भांडवल जे आहे ते समहक्क आणि अग्रहक्क भागाद्वारे कंपनी उभं करत असते. तर यामध्ये की भाग भांडवल जे आहे, म्हणूनच याला म्हटलं गेलं की भाग भांडवल हे कुठलं भांडवल आहे, मालकीचं भांडवल आहे. तर भाग धारण करणारा भाग, त्याला आपण भागधारक असं म्हणतो. तर भाग धारण करणारा जो भागधारक आहे तो कंपनीचा कोण असतो, मालक असतो. आणि म्हणून तो काय आहे, मालक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी धारकाचं स्थान सांगता येतं की तो भागधारक हा काय आहे, कंपनीचा मालक आहे. तर याच्या अपोजिट आपल्याला सांगता येतं की कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे. जसं भाग हे मालकीचं भांडवल आहे, तर इथं काय म्हटलं गेलंय, कर्जरोखे हे कुठलं भांडवल आहे, कर्जाऊ भांडवल आहे. कंपनीने आपली मालमत्ता तारण ठेवून हे कर्जाऊ भांडवल काय केलेलं असतं, उभं केलेलं असतं. आणि या कर्जरोखे धारकालाच काय म्हटलं गेलंय की कर्जरोखे धारक हा कंपनीचा काय आहे, धनको आहे. कारण ह्या कर्जरोख्याची आपल्याला काय करावं लागतं, कर्जाची परतफेड करावी लागते. या धनकोलाच इंग्लिश मधनं काय म्हटलं गेलंय, क्रेडिटर्स असं म्हणतात. आणि जो कर्ज धारण करतो, जो कर्ज धारण करतो त्यालाच आपण काय म्हणतो, कर्जरोखे धारक असे म्हणतात. तसंच तिसरा आपल्याला मुद्दा सांगता येईल की स्वरूप. हे भाग हे कायमस्वरूपी भांडवल आहे. कंपनीच्या कार्यकाळात हे परत केले जात नाही. इथे आपल्याला एक लक्षात येतं की भाग जे आहे, तर भागांचं भांडवल हे
कायमस्वरूपी असतं. कंपनीच्या जीवन काळामध्ये भागांचं भांडवल परत केलं जात नाही आणि म्हणून याला कायमस्वरूपी भांडवल असं म्हटलं गेलेलं आहे की कंपनीच्या कार्यकाळात म्हणजे जीवन काळामध्ये कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत हे भांडवल काय आहे परत केलं जात नाही. समजा कंपनीचा अस्तित्व काळ 20 वर्षाचा असेल तर त्यावेळेला 20 वर्षानंतर जेव्हा कंपनी बंद करायची वेळ येईल त्यावेळेला भागांचं भांडवल काय होतं परत केलं जातं पण 20 वर्षापर्यंत मात्र ते काय असतं कायमस्वरूपी असतं असं आपल्याला या उदाहरणाने स्पष्ट करता येतं. परंतु कर्जरोख्याचं भांडवल मात्र आपल्याला सांगता येईल की हे तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल आहे की ठराविक मुदतीनंतर कर्जरोखे काय केले जातात परत केले जातात. आपण परतफेडीच्या कर्जरोख्यामध्ये सुद्धा हे अभ्यासलेलं आहे. ज्यावेळेला आपण कर्जरोख्यांच्या परतफेडीचा अभ्यास केला तेव्हा आपल्याला हा मुद्दाही त्या ठिकाणी सांगितलं होतं की कर्जरोखे हे तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल आहे की दीर्घ काळासाठी आपण हे भांडवल उभं करत असतो. तर या ठिकाणी आपण 5 वर्षाच्या कालावधीसाठी 10 वर्षाच्या कालावधीसाठी असं विशिष्ट काळापुरतं आपण काय करतो कर्जरोखे विकत घेत असतो. त्या ठिकाणी कर्जरोख्यामध्ये आपण हे काय केलं जातं की ती मुदत संपल्यानंतर आपण काय करतो परत करत असतो. त्यामुळे या ठिकाणी याला कुठलं भांडवल म्हटलं जातं तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल असं म्हटलं जातं. त्याची मुदत संपली कर्जरोख्यांची मुदत संपली की ते काय केले जातात त्या मुदतीनंतर व्याजासह आपण काय करतो परत करतो. मुद्दल आणि व्याज हे दोन्हीही गोष्टी आपण काय करतो परत करतो आणि म्हणून याला म्हटलंय ठराविक मुदतीनंतर कर्जरोखे काय केले जातात परत केले जातात. पुढचा मुद्दा आहे मतदानाचे हक्क. आता इथे लक्षात घ्या की भागधारक हे मालक असून ते मतदान करू शकतात व कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. आता इथे एक लक्षात घ्या ऑब्जेक्टिव्हला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की भागधारक हे मतदान करू शकतात किंवा अपोजिटही विचारू शकतात की भागधारक हे मतदान करू शकत नाही. जर भागधारक हे मतदान करू शकतात असं जर म्हटलं तर या ठिकाणी हे विधान पूर्णतः काय आहे बरोबर आहे. का तर भागधारक हे काय आहे त्यांना मतदानाचा पूर्णतः अधिकार आहे. त्यांनी धारण केलेल्या भागानुसार भागधारकांना काय करता येतं मत देता येतं. संचालक ते निवडू शकतात. एक भाग एक मत या तत्वानुसार ते आपलं मत देऊ शकतात. साधारण सभेमध्ये जे काही ठराव मांडले जातील त्या ठरावावर सुद्धा भागधारक काय करतात मत देऊ शकतात आणि म्हणून म्हटलंय की कंपनीच्या व्यवस्थापनातही ते असं मत देऊन काय करतात सहभागी होऊ शकतात. तर त्याच्या विरोधात आपल्याला सांगता येतं की कर्जरोखे धारक हे धनको असल्यामुळे मतदान करू शकत नाही आणि त्यांना व्यवस्थापनामध्ये सुद्धा सहभाग घेता येत नाही. भागधारकांना मतदानाचा अधिकार आहे परंतु कर्जरोखे धारकांना मात्र मतदानाचा अधिकार नाही. ते व्यवस्थापनामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे गुंतवणुकीवरील परतावा. कुठलीही गुंतवणूक आपण त्याच्यावर काहीतरी रिटर्न मिळतील त्याच्यावर काहीतरी परतावा मिळेल म्हणूनच जनता काय करते की गुंतवणूक करत असते. तर भागांवर ज्या वेळेला गुंतवणूक केली जाते तर नफ्यामधून भागधारकांना काय होतं भागधारकांना लाभांश दिला जातो. समहक्क भागांना अस्थिर लाभांशाचा दर तर अग्रहक्क भागांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. इथं सुद्धा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो की स्थिर दराने लाभांश समहक्क भागधारकांना डॅश डॅश दराने लाभांश दिला जातो तर अस्थिर दराने लाभांश दिला जातो आणि अग्रहक्क भागांना मात्र स्थिर दराने लाभांश दिला जातो. का अस्थिर दर म्हणजे ज्या लाभांशाचा दर निश्चित नाहीये तो काय असतो बदलत असतो. का बदलत असतो तर निश्चितच लाभांश नफ्यामधून दिला जातो. कंपनीला नफा कमी किंवा जास्त झाला नफा जास्त झाला तर लाभांश जास्त मिळतो. नफा कमी झाला तर निश्चितच समहक्क भागधारकांना लाभांश काय होतो कमी मिळतो आणि म्हणूनच म्हटलंय की समहक्क भागांना अस्थिर लाभांशाचा दर मिळतो तर अग्रहक्क भागांना मात्र स्थिर दराने लाभांश मिळतो. का तर ज्यावेळेला अग्रहक्क भागांची विक्री केली जाते त्यावेळेलाच त्यांचा लाभांशाचा दर काय होतो ठरला जातो आणि म्हणून लाभांशाचा दर अग्रहक्क भागांना स्थिर दराने लाभांश मिळत असतो. तर कर्जरोखे धारकांना मात्र निश्चित दराने व्याज दिले जाते. कंपनीने नफा मिळविला नसेल तरीही व्याज द्यावेच लागते.
भागधारकांना लाभांश मिळतो, पण कर्जरोखेधारकांना त्यांच्या जे काही कर्ज दिलेलं असेल त्याच्यावर काय मिळतं, त्यांना व्याज मिळतं. पण हे व्याज निश्चित दराने व्याज दिलं जातं, कारण ते नफ्यावर अवलंबूनच नसतं. म्हणून कर्जरोखेधारकांना मिळणारं जे व्याज आहे ते निश्चित दराने आहे. कंपनीने नफा मिळविला नाही तरीही कंपनीला काय करावं लागतं, व्याज हे द्यावंच लागतं. आणि म्हणून व्याजाचा दर काय असतो, त्यांचा निश्चित असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तारण. भाग भांडवल हे असुरक्षित भांडवल आहे. भागधारकांना तारण दिले जात नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या वेळेला भागांची विक्री केली जाते तेव्हा कोणत्याही प्रकारची तारण म्हणून कंपनी मालमत्ता ठेवत नाही. कुठली स्थिर मालमत्ता किंवा तरती मालमत्ता जी आहे ती कंपनी भागधारकांना मात्र ती तारण म्हणून देत नाही. आणि म्हणून म्हटलं गेलंय की भाग भांडवल हे असुरक्षित भांडवल आहे. कारण जर समजा उद्या कंपनीचं अस्तित्व संपुष्टात आलं तर त्यावेळेला मात्र समजा कंपनीकडे काही द्यायला नसेल, परतफेड करायला नसेल, तर त्यावेळेला जर तारण मालमत्ता त्यांच्याकडे नसेल तर तेव्हा काही वेळेला त्यांची रक्कमही परत मिळू शकत नाही. आणि म्हणून याला कुठलं भांडवल म्हटलं गेलंय, असुरक्षित भांडवल म्हटलं गेलंय. आणि भागधारकांना तारण दिले जात नाही. तर त्याच्या अपोजिट आपल्याला कर्जरोख्यांचं म्हणता येईल की कर्जरोखे भांडवल हे कर्जाऊ भांडवल असल्यामुळे कंपनीची मालमत्ता तारण म्हणून दिलेली असते. आता आपण मगाशीच बघितलं की मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवलाचे अनेक प्रकार आहेत, त्यातलाच कर्जरोखे हा एक प्रकार आहे. तर कर्जरोख्यांचं भांडवल कसं आहे, कर्जाऊ भांडवल आहे. आणि म्हणून ज्या वेळेला कंपनी असे कर्जरोखे विक्रीस काढते तेव्हा त्या कर्जरोखेधारकांना ती काय करते, कंपनीची जी मालमत्ता आहे ती तारण म्हणून ठेवते. आणि ही तारण म्हणून ठेवलेली मालमत्तेमुळे की कर्जरोखेधारकांना एक सुरक्षितता प्राप्त होते, म्हणून यांना सुरक्षित भांडवल असं देखील म्हणतात. तर भागांचं भांडवल त्यामुळे काय आहे, असुरक्षित आहे. तर कर्जरोख्यांवर काय मिळतं, त्यांना कर्जरोखेधारकांना तारण म्हणून मालमत्ता मिळते आणि म्हणून या ठिकाणी यांना सुरक्षित भांडवल असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आहे वाटप करण्याची वेळ. आता भागांची वाटप करण्याची वेळ केव्हा असते, तर भागांचे वाटप कंपनीच्या स्थापनेच्या नंतर प्रारंभिक टप्प्यामध्ये केले जाते. आता भाग भांडवल गोळा केल्यानंतरच कंपनी सुरुवातीच्या काळामध्येच कंपनी भाग भांडवल गोळा करत असते. आणि म्हणून म्हटलं गेलं की भागांचे वाटप कंपनी ज्या वेळेला स्थापन होते त्यानंतर ठराविक काळामध्येच कंपनी काय करते, प्रारंभिक टप्प्यामध्येच भाग भांडवल उभं करते. परंतु आपल्याला कर्जरोख्याचं सांगता येईल की कंपनीच्या नंतरच्या टप्प्यावर जेव्हा कंपनीकडे तारण ठेवण्यासाठी काही मालमत्ता असते तेव्हा यांचे वाटप करता येते. तर कर्जरोखेधारकांना कंपनीला मालमत्ता तारण ठेवावी लागते आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये एवढी मालमत्ता कंपनीकडे नसते, पण नंतरच्या काळामध्ये मात्र थोडे दिवस झाल्यानंतर 4-5 वर्ष झाल्यानंतर कंपनीकडे अशी मालमत्ता येते आणि त्यामुळे अशी मालमत्ता तारण ठेवून कंपनी काय करते, कर्जाऊ भांडवल उभं करत असते. आणि म्हणून आपल्याला याचा फरक सांगता येतो की कंपनी नंतरच्या टप्प्यात जेव्हा कंपनीकडे निश्चितच तारण ठेवण्यासाठी मालमत्ता येते तेव्हा कंपनी काय करते की कर्जरोखेधारकांचे वाटप करते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उपयुक्तता. आता आपल्याला सांगता येतं की भाग हे दीर्घकालीन भांडवलासाठी भाग हा उत्तम पर्याय आहे. आता अल्प काळासाठी भांडवल, मध्यमकालीन भांडवल आणि दीर्घकाळासाठी भांडवल. तर भागांचं भांडवल हे कायमस्वरूपी असतं, म्हणजे दीर्घकाळासाठी जर कंपनीला भांडवल उपलब्ध करून घ्यायचं असेल तर भाग भांडवल हा एक अतिशय उपयुक्त असा प्रकार आहे किंवा पर्याय आहे आपल्याला म्हणता येईल. तर कर्जरोखेधारकांचं आपल्याला सांगता येईल त्याच्या अपोजिट की मध्यमकालीन भांडवलासाठी कर्जरोखे हा उत्तम पर्याय आहे. एक 5 वर्षासाठी पाहिजे असेल किंवा 5 वर्षापेक्षा जास्त काळासाठी पाहिजे असेल, कंपनीला जर भांडवल कर्जाऊ भांडवल पाहिजे असेल तर त्यासाठी कर्जरोखे हा काय आहे, मध्यमकालीन भांडवलासाठी कर्जरोखे हा उत्तम पर्याय आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रकार. आता भागांचे प्रकार आपण शिकलेलोच आहोत की भागांचे प्रमुख 2 प्रकार आहेत. कुठले कुठले, एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा काय आहे, अग्रहक्क भाग. भागांचे 2 प्रकार आहेत.
तर कर्जरोख्यांचे आपण 8 प्रकार शिकलेलोच आहोत. कर्जरोख्यांचे किती प्रकार आहे? 8 प्रकार आहे. एक, नोंदविलेले कर्जरोखे. दुसरा, वाहक कर्जरोखे. तिसरा आहे तारण असलेले कर्जरोखे, तारण नसलेले कर्जरोखे. नंतर 5वा प्रकार आहे परतफेडीचे कर्जरोखे. 6वा प्रकार आहे न परतफेडीचे कर्जरोखे. त्यानंतर 7वा प्रकार आहे परिवर्तनीय कर्जरोखे आणि 8वा प्रकार आहे अपरिवर्तनीय कर्जरोखे. हे सगळे प्रकार आपण कर्जरोख्यांच्या प्रकारामध्ये शिकलेलो आहोत. इथं मात्र फरक स्पष्ट करताना त्यांचं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला त्यांचे हे 8ही प्रकारांचे नावं सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून हाही एक प्रश्न आपल्याला इथं मुद्द्यांसह आपल्याला सांगता येतो. तर सगळ्यात शेवटी 10वा फरक आहे की कंपनी विसर्जनाच्या वेळी स्थान. कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारक सर्वात शेवटचे दावेदार असतात. आता लक्षात घ्या की ज्यावेळेला कंपनीचं विसर्जन होईल, समजा कंपनीचं अस्तित्व 20 वर्षाचं असेल आणि समजा कंपनी विसर्जनाची 20 वर्षानंतर वेळ आली, तर पहिल्यांदा जे काही कंपनीने कर्जाऊ भांडवल घेतलेलं असेल ते परत केलं जातं. त्यानंतर अग्रहक्क भागांना अग्रक्रम दिला जातो आणि त्यानंतर समहक्क भागांवरील काय होतं, जर त्यात शेवटचे दावेदार कोण असतात तर अग्रहक्क भागधारक आणि त्यानंतर समहक्क भागधारक. आणि म्हणून इथं म्हटलंय की जेव्हा कंपनीचं असं समजा 20 वर्षानंतर जर समजा विसर्जन करायचं वेळाला, तर सगळ्यात शेवटचे दावेदार कोण असतात तर भागधारक असतात. आणि म्हणून म्हटलं गेलं की कंपनी विसर्जनाच्या वेळी जेव्हा असं भांडवल परतफेड करायचं असेल तर त्याच्यामध्ये भागधारक हे काय असतात, सर्वात शेवटचे दावेदार असतात. तर त्याच्या अपोजिट आपल्याला सांगता येईल की कर्जरोख्यांच्या बाबतीत की कर्जरोखे धारक कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारकांच्या आधीचे दावेदार असतात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जेव्हा असं समजा 20 वर्षानंतर जर कंपनीचं विसर्जन करायचं असेल तर त्यावेळेला प्रथम जे कर्ज कंपनीने घेतलेलं असेल तर त्या कर्जाची परतफेड म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कर्जाची परतफेड करावी लागते. आणि म्हणून कर्जरोखे धारक हे काय असतात की त्यांना परत भांडवल ज्या वेळेला परतफेड करायचं तर त्यांना आपल्याला आधी त्यांचं कर्जरोखेपणची परतफेड करावी लागते आणि नंतर मग अग्रहक्क भागधारक आणि नंतर मग समहक्क भागधारक. मग आता या भागधारकांची जर तुलना करायची म्हटली तर कर्जरोखे धारक हे या भागधारकांच्या आधी मात्र त्यांना काय करावं लागतं की ज्यावेळेला कंपनी विसर्जनाची वेळ आली तर कर्जरोख्यांची परतफेडी आधी होणार आणि नंतर मग मात्र भागधारकांच्या भाग भांडवलाची परतफेड केली जाते. अशा प्रकारे आपल्याला भाग व कर्जरोखे यांचा फरक या 10 मुद्द्यांच्या अनुसार आपल्याला स्पष्ट करता येतो. इथे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला तुम्हाला फरक स्पष्ट करा हा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो तर आपल्याला मिनिमम 6 मुद्दे तर या ठिकाणी स्पष्ट केलेच पाहिजे. पण आपल्याला पूर्णतः या दोन्ही मुद्द्यांची व्यवस्थित माहिती व्हावी यासाठी आपण पूर्ण 10 मुद्द्यांसह हा प्रश्न स्पष्ट केलेला आहे. तर इथे एक लक्षात घ्या केव्हाही फरक स्पष्ट करताना पहिला मुद्दा हा अर्थाचाच असावा, त्यानंतर त्याच्यामध्ये मिळणारा परतावा वगैरे असं जे असेल ते असेल, प्रकार असतील, हे 2, 3, 4 मुद्दे जे आहेत तर हे मुद्दे कायम तुम्ही लक्षात ठेवा. आणि यामध्ये किती प्रश्न तयार होतात ते लक्षात घ्या. पहिलं म्हणजे भाग म्हणजे काय, कर्जरोखे म्हणजे काय, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मधले प्रश्न तयार होतात की भाग भांडवल हे मालकीचं भांडवल आहे, त्यानंतर कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात हा प्रश्न तयार होतो. त्यानंतर आपल्याला की प्रकार महत्वाचं म्हणजे भागांचे प्रकार, कर्जरोख्यांचे प्रकार आणि शेवटी भाग व कर्जरोखे यातील फरक. म्हणजे ह्या एकाच प्रश्नामध्ये आपल्याला जवळजवळ 6 ते 7 प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून व्यवस्थित फरक स्पष्ट करा, तयार करा आणि या अशा प्रकारे भाग व कर्जरोखे यातील जो फरक आहे तो व्यवस्थित लक्षात